भादा बरबडा रस्त्यावरील अतिक्रमण हटवावे, अन्यथा आमरण उपोषण। औसा तालुक्यातील भादा बरबडा रस्त्यावर नाल्याद्वारे मंजूर झालेल्या पुलाचे व रस्त्याच्या 2 साखळी सुमारे 66 फूट जागेवरील अतिक्रमण तात्काळ हटवून रस्ता व पुलाचे काम पूर्ण करावे, या मागणीसाठी औसा तालुक्यातील भादा गावातील पीडित शेतकरी आक्रमक पवित्रा घेतला आहे। या संदर्भात तहसीलदार औसा यांच्या मार्फत जिल्हाधिकारी लातूर यांना निवेदन सादर करण्यात आले आहे। साठी निवेदन दिलं आपण आज माननीय तहसीलदार औसा यांच्या मार्फत आम्ही माननीय जिल्हाधिकारी आणि ग्रामसडक योजना डिप्टी इंजिनियर यांना आज एक निवेदन दिलेलं आहे। भादा ते वरवडा शिवली हा रस्ता गेल्या 40 वर्षापासून पडीक होता, त्याच्यावर मग बऱ्याच जणांचं अतिक्रमण होतं। आता ह्या गेल्या वर्षी मंजूर झाला, काम ऑनगोईंग आहे, परंतु तिथं 500 मीटर एक डिस्प्यूट आहे, जिथं पाणी आणि नाला आणि रस्ता असं एकाच ठिकाणी आहे। मग त्या ठिकाणी जुने जाणते लोक सांगतात की इथं जुन्या मापाप्रमाणे 2 साखळी रस्ता होता, पण ते आता आज पाणी आणि रस्ता हे दोन्ही मिळून 40 फुटापेक्षा जास्त नाही। मग ग्रामस्थांनी आम्ही सर्वांनी, गुत्तेदार, शासकीय यंत्रणा या सर्वांनी दोन्ही शेतकऱ्यांना मिळून सातत्यानं प्रयत्न करून सामोपचारानं रस्ता आणि पूल करण्याचा प्रयत्न केला। 40 फुटावर हे सगळं कॉम्प्रोमाइज झालं, परंतु खोदकाम पण चालू झालं त्याचं। परंतु तिथं काय एका शेतकऱ्याचं म्हणणं आहे की पूल येणाऱ्या प्रवाहाच्या सेंटरला घ्या, एका शेतकऱ्याचं म्हणणं आहे की सेंटरला नाही तर प्रवाहापासून सुरुवात करा। या दोघांच्या डिस्प्यूटमध्ये आज पण आम्ही दिवसभर सर्व शेतकरी ग्रामस्थ तिथं जाऊन प्रयत्न केलो, दोघांनीही ऐकलं नाही। आम्ही त्यांना आजही प्रस्ताव दिला की तुमच्या विश्वासाचे 4 शेतकरी, ह्यांच्या विश्वासाचे 4 जण घेऊन आम्ही 4-5 जण सामोपचार करणारे, सर्वजण मिळून आम्ही एक सुवर्णमध्य काढतो आणि असं सुवर्णमध्य काढून दोघांनी मान्य करा। जर असं मान्य नाही केलात तर आज आम्ही असा सर्वांनी मिळून, शेतकऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी मिळून निर्णय घेतला की जर सामोपचारानं उद्या आम्ही सकाळी उपोषणाला बसण्याचा निश्चय व्यक्त केला त्यांच्यासमोर, आणि जर उद्या सकाळी उपोषणाला बसेपर्यंत पण सुवर्णमध्य काढण्यासाठी त्यांनी दोघांनी होकार दिला आणि आम्ही सर्वांनी प्रशासनाला सोबत घेऊन सुवर्णमध्ये निघाला तर आम्ही उपोषणाला बसणार नाहीत आणि 66 फूट पण मागणार नाहीत। पण जर सर्व ग्रामस्थांनी शेतकरी उपोषणाला बसले तर आम्ही 66 फुटापेक्षा 1 इंचही जागा कमी न घेता ते अतिक्रमण मुक्त केल्याशिवाय उपोषणाला उठणार नाहीत आणि ते काम पूर्ण केल्याशिवाय आम्ही त्याचा पाठपुरावा बंद करणार नाहीत। आमची या माध्यमातून तहसील प्रशासन, ग्रामसडक योजना प्रशासन आणि दोन्ही शेतकऱ्यांना विनंती आहे की तुम्ही सामोपचारानं उद्यापर्यंत पण हा विषय संपवून आहे त्या ठरलेल्या ठिकाणी 19-20 काहीतरी कोणीतरी 2 पावलं पाठीमागं या, थोडंसं लोकेशन मागे पुढे करू आणि हा विषय संपवू। सर्व शेतकऱ्यांना 2 पिढ्यांना त्रास झाला आहे, 2 पिढ्यांना तिथं अगदी लोक मेले, पडून मेले, जनावरं मेले, दगावले। हा सगळा त्रास संपवून या सगळ्या शेतकऱ्यांना सहकार्य करा अशी तुमच्या माध्यमातून प्रशासन आणि त्या 2 शेतकऱ्यांना आणि त्याच्यात अडथळा आणणाऱ्या सर्वांना विनंती आहे। पण जर उद्या आम्ही उपोषणाला बसेपर्यंत जर हा विषय सामोपचारानं नाही मिटला तर रेकॉर्डवर जेवढा रस्ता आणि पाण्याला रान आहे तेवढी जागा उपलब्ध झाल्याशिवाय आम्ही सर्व शेतकरी या ठिकाणाहून उपोषणावरून मुख्य चौकातील देवी मंदिराच्या सभागृहामध्ये आम्ही उद्या बसणार आहोत, तिथून उठणार नाहीत। आपलं नाव काय? मी राम पाटील, भादा येथील शेतकरी आहे।